हॅलो नमस्कार मित्रांनो, झेडपी आरोग्यसेवक विषयी ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, झेडपी आरोग्यसेवक जे काही कागदपत्र पडताना त्याची यादी प्रसिद्ध झाली आहे, ती आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. मित्रांनो, ही यादी हाईड केली याचं कारणसुद्धा आहे, कारण की मित्रांनो आपला व्हिडिओ हा डिलीट होऊ शकतो. कारण की मित्रांनो आपण यूट्यूबची पॉलिसी असल्यामुळे कोणाचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा त्यांचं नाव किंवा त्यांची जन्मतारीख आहे ती कोणाला दाखवू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो ही सर्व आपण PDF हाईड केली आहे. मित्रांनो, संपूर्ण PDF पाहण्यासाठी लगेचच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती येऊन आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. तिथं सर्व यादी तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो स्क्रीनवरती पाहू शकता, आरोग्यसेवक 40% या पदाची जे काही कागदपत्र पडताना त्याची यादीसुद्धा प्रसिद्ध झाली आहे. मित्रांनो, ही यादी कोणत्या जिल्ह्यात ते सुद्धा आपण व्हिडिओच्या समोर पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला आरोग्यसेवक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते कागदपत्र पाहिजे त्यावर आपण एक नजर टाकूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, या यादीमध्ये सर्वात प्रथम हायेस्ट आहे 182 मार्क्स घेणारा आहे. त्यानंतर सर्वात कमी मार्क्स घेणाऱ्याचं नाव आपण पाहूयात. तर सर्वात कमी मार्क्स घेणारा आहे 114 वाला. तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता, कॅटेगरी SC कॅटेगरीवाला हा विद्यार्थी आहे. तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर मित्रांनो, यानंतर पाहूयात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट हवेत. तर त्यावर एक आपण नजर टाकूयात. तर संपूर्ण यादी आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर आता या ठिकाणी एक नंबरचं डॉक्युमेंट आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र. तर मित्रांनो, हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपलं टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आहे 2 नंबरचं डॉक्युमेंट शैक्षणिक अर्हतेचा पुरावा. त्यानंतर 3 नंबर आहे वयाचा पुरावा असलेला दाखला. त्यानंतर आहे 5 नंबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा. 6 नंबरचं डॉक्युमेंट आहे राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र तुम्हाला हवे. त्यानंतर आहे 7 नंबर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील. तर मित्रांनो, इथे पाहू शकता, चालू वर्षातील तुम्हाला जे काही नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला पाहिजे. त्यानंतर आहे 8 नंबर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. जर एखादा उमेदवार फिजिकली डिसेबल्ड असेल तर त्यांसाठी दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा हवा आहे. त्यानंतर आहे 9 नंबर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. तर माजी सैनिकासाठी तुम्हाला पुरावा पाहिजे. त्यानंतर आहे 10 नंबर खेळाडूंच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा. तर जर मित्रांनो तुम्हाला खेळामध्ये वाढीव गुण पाहिजे असेल तर तुम्हाला खेळाचं जे काही तुमचं स्पोर्ट आहे त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर 11 नंबरच्या डॉक्युमेंटकडे वळूयात. 11 नंबरचं डॉक्युमेंट असं आहे अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 12 नंबरचं डॉक्युमेंट आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला हवे. 13 नंबर आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेला 865 भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाराचा विविध नमुन्यातील दाखला. तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आहे 14 नंबर विवाहित स्त्रियांचा नावात बदल झाल्याचा पुरावा. त्यानंतर आहे 15 नंबर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. 16 नंबरला आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. तर आहे 17 नंबर पदवीधर किंवा पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र. त्यानंतर आहे 18 MSCIT प्रमाणपत्र तुम्हाला हवे. 19 नंबर आहे टंकलेखन प्रमाणपत्र मतलब लघुलेखन प्रमाणपत्र. तर मित्रांनो 21 नंबरला आहे अनुभव असल्याचं प्रमाणपत्र. जर तुमच्याजवळ अनुभव असेल तर ते सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला असेल तर ते जोडायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एवढे सर्व डॉक्युमेंट पाहिजेत. मित्रांनो, कागदपत्र पाठवण्यासाठी तुम्हाला खालील एवढे सर्व डॉक्युमेंट पाहिजेत. तर एवढे सर्व डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला लगेच जोडायला सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, आता यानंतर पाहूयात ही जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी आहे ती कोणत्या जिल्ह्यातील प्रसिद्ध झाली आहे त्यावर एक नजर टाकूयात. तर या ठिकाणी पाहू शकता, जिल्हा परिषद सोलापूरकडून आपल्याला कागदपत्र पडताळणीसाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो, विषयसुद्धा पाहू शकता, पत्र जारी करण्यात आलं आहे. विषय या ठिकाणी दिलेला आहे जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती 2023 कागदपत्र पडताळणीकरता 30/8/2024 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याबाबत. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 30 जुलै 2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहायचं आहे. तर मित्रांनो, संदर्भ आहे या कार्यालयाकडून दिनांक 8/7/2024 रोजी आरोग्यसेवक 40% या पदाची प्रसिद्ध करण्यात आलेली गुणवत्ता यादी. तर संदर्भसुद्धा याने दिलेला आहे. तर मित्रांनो, खाली येऊयात. खाली आल्यानंतर पाहू शकता, उपरोक्त विषयान्वये IBPS कंपनीकडून घेण्यात आलेल्या आरोग्यसेवक 40% या पदाची गुणवत्ता यादी www.jhpsolapur.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 8/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर गुणवत्ता यादीतील कागदपत्र पडताळणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक कागदपत्र तुम्हाला दिनांक 30/7/2024 रोजी सकाळी 11 वाजता इथे जाऊन पोहोचायचं आहे. मित्रांनो, यांनी पत्तासुद्धा दिला आहे. पत्ता पाहूयात. सर्वात प्रथम आता पत्त्यावर आपण फोकस करूयात. मित्रांनो, 30/7/2024 रोजी म्हणजेच 30 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता तुम्हाला जिल्हा परिषद केंद्र GP सोलापूर गुरुनानक नगर जुने वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे.
तर आता या ठिकाणी पाहू शकता आपण जे खाली सर्व डॉक्युमेंट सांगितलेले ते सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे 30/7/2024 रोजी 11 वाजता. तर पत्तासुद्धा आपण वरती सांगितलेला आहे, सर्व सेमच आहे मित्रांनो खाली. तर मित्रांनो असं होतं आता माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला लाईक करून आणि आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कोणत्याच जिल्ह्यातून फॉर्म भरला होता ते मला कमेंट करून कळायचं आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील जे काही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्याची तारीख आल्यानंतर मी सर्वात प्रथम तुम्हाला कळवेल. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं कमेंट करायची, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला होता, 40% किंवा 50%, व तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल मी तुम्हाला कमेंट करून नक्की कळेल. तर मित्रांनो व्हिडिओत आता पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तत्पूर्वी आपल्या चॅनल तुम्ही प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे. तर भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार.